तर नवी मुंबई विमानतळावर मनसेनं धडक दिली आहे। इंडिगो विमानामध्ये मराठी उद्घोषणेची मनसेनं मागणी केलेली आहे। हा संपूर्ण व्हिडिओ आता मनसेचा समोर आलेला आहे। तर बातमी आहे बुलढाण्यातून खडकपूर्णा या नदीमधील अवैध रेती उत्खनन आणि पाणी टंचाई विरोधात स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाले आहेत। आंदोलकांनी जुना मुंबई नागपूर महामार्ग अचानक रोखून धरला। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा अवैध रेती उपसा तात्काळ बंद करावा या मागणीवर आंदोलक ठाम आहेत। बेसुमार रेती जी आहे ती उत्खननामुळे नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। तर पेट्रोलमध्ये 20% अधिक इथेनॉल मिश्रण करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होण्याची शक्यता आहे। भारतीय मानक ब्युरोकडून E22, E25, E27 आणि E30 या इंधनाचं मानक जाहीर करण्यात आले। पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिश्रणाला चालना मिळणार आहे। भारताच्या कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे। तर आता बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या जामनेर तालुक्यातील फतेपूरमधील पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या। डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपापासून 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या। दुपारपासून वाहनांमध्ये डिझेल भरण्यासाठी वाहन चालक उभे असल्याचं पाहायला मिळत आहे। तर जळगाव ते पाचोरा या तालुक्यादरम्यान रस्त्यावरील काही पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा संपल्याचं पाहायला मिळते। जळगावहून पाचोरा तालुक्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर एकूण 8 ते 10 पेट्रोल पंप असून या पंपांवरील डिझेलचा साठा संपल्याची माहिती मिळते। त्या सर्व पंपांवर पेट्रोल शिल्लक मात्र डिझेल शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो। तर जालन्यामध्ये रात्री उशिरा पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। जालन्याच्या बदनापूर शहरामध्ये पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळते। डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर नाशिकच्या इगतपुरीतील वालदेवी धरणामध्ये एक जण बुडालेला आहे। रायगड नगर जवळील जाधववाडी परिसरातील ही घटना आहे। नाशिक येथून काही मित्र जे आहेत ते वालदेवी धरणावर फिरण्यासाठी आलेले होते। पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एक जण बुडाल्याची माहिती मिळाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रात INS गुलजार युद्धनौका विसावलेली आहे। 48 तासांच्या प्रयत्नानंतर युद्धनौका खोल समुद्रात विसावली। पर्यटकांना लवकरच युद्धनौका पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे। गेटवे परिसरातील डिझेल बोटी इलेक्ट्रिक होणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळतो। इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँक विशेष पॉलिसी तयार करणार आहे। मंत्री राणेंच्या आवाहनानंतर आमदार प्रवीण दरेकर यांनी हा निर्णय घेतला। पहिल्या टप्प्यात 5 जणांना प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रिक बोटी ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातात। तर पुण्यामध्ये संतोष राणे नावाच्या तलाठ्याला एसीबीनं लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला आहे। 25,000ची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली। संतोष राणे हिंजवडी जवळील मानगावचा तलाठी आहे। संतोष राणे हा रवींद्र धनगेकरांचा भाचा असल्याची माहिती आहे। तर पालघर अपघातग्रस्तांची रवींद्र चव्हाणांनी ही भेट घेतलेली आहे। डहाणू जवळील धनीवरी येथे अपघात झालेला आहे। भीषण अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय। रवींद्र चव्हाणांची रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतलेली आहे।